हॅलो माय टू फ्रेंड, मी आजी आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर हे पहिलंच असं आहे की आम्हाला प्युअर व्हेजवालं हॉटेल मिळालं आहे. नाही तर कुठंच प्युअर व्हेज नव्हतं, सगळीकडे व्हेज नॉन व्हेज मिक्स असे हॉटेल होते. आधीच्या हॉटेलवर आम्हाला नाश्ता मिळाला नाही, इथं आलो. तर इथं नांदेडचा मुलगा आणि त्याचे आई वडील आहेत. इथं छान उत्तप्पा खाल्ला. दीदी, ये कौन सा मंदिर है? कौन सा मंदिर? वेणुगोपाल स्वामी. कृष्ण नंबर ऊपर जाता है, गाड़ी जाता है. हे वेणुगोपाल स्वामी टेम्पल आहे. तर इथं आलो आहे. रस्त्यावरून दिसला आम्हाला, जरा एकदम उजाड झालेल्या पहाडावर होतं. म्हटलं एकदा बघून यावं कसं आहे, पण खूप उंच आहे. राजहंस आहेत. ओ खरे खर्चे खरे राजहंस आहेत. डॅडी डॅडी डॅडी. अरे ते नको, पळतील ते उन्हात. हो इकडे पाय भरेल त्यांच्याशी. राज हाऊस राज हाऊस. कृष्णा इकडे या, मार खाशील नाही तर. कृष्णा त्याला पकडायचं नसतं, ते उन्हात गेला आजारी पडतं. चल लवकर. हे तलाव आहे, तलाव छोटस. हा कासव पण येतात. कुठे नाही दिसत. जाऊ एक दिसला तर दुसरा कुठे? खाली इथे. हो एक दोन. चल तर हे वेणुगोपाल स्वामी मंदिर आहे. इथे स्वयंभू विष्णूची मूर्ती आहे. इथं छोटंसं कमळाचं तळ आहे आणि त्याच्या बाजूला मोठा मारुतीचा हनुमानाचा स्टॅच्यू आहे. आणि इकडे कृष्ण मंदिर आहे. वरती पण एक काहीतरी डोंगरावर आहे मंदिर, पण इथलं आपल्याला इतकं काही माहित नाही, नाही सांगता येणार.
हा स्टॅच्यू आम्हाला हायवेवरून दिसला म्हणून असं वाटलं इकडे काहीतरी असेल म्हणून आलो आम्ही. इकडे स्टॅच्यू आहे आणि हे मंदिर आहे कृष्णाचं. त्यानंतर तिथून हा खाली व्ह्यू किती छान दिसतोय. आता आमचं दर्शन वगैरे झालंय, खाली जायचंय. जेवढा टाइमपास करू तेवढा अजून पुढे वेळ होणार आहे, त्यामुळे आम्ही पटापट तिथून निघता येईल तिथून निघायचा प्रयत्न करतो. इधर लगा रहेगा. ओके. टिकट काउंटर. यस. और इधर बस है क्या है? क्या वो होटल बिटल किधर मिलेगा खाना खाने को? इधर क्या उधर? अरे कृष्ण इथं पार्किंग आहे गेटमधून, रामोजी फिल्म सिटीच्या गेटमधून आता आल्यावरच पार्किंग आहे. काय बोललो कुठे चाललोय? आपण? रामोजी फिल्म सिटी पाहायला चाललोय. तिकडे. फिल्म सिटी. हा ते मम्मा इकडे तिकीट काढायचं आणि मग बसनी जायचं, कळलं का? इथे तिकीट काउंटर आहे. मला वाटलं आईच करून मला बस मध्ये जायचं. नाही, हे पूर्ण फिल्म सिटी आपल्याला बसनी पाहायला घेऊन जाणार आहे. नाही ते मम्मा, पण मला वाटलं आपण लगेच पोहोचलो. नाही, पाय पाय कसे पोहोचणार आपण? जायचं. आपल्याला बसनेच जायचंय. हे बघ फुलं बघ, एक आणि दोन. बस मध्ये मजा येते. आष्टरचे फुलं बघ. मम्मा आधी माझी बॅग चेक केली, आता मुलांच्या हाईट चेक करणार आहे. जर 33च्या वरती हाईट असेल तर त्यांना तिकीट आहे, 33च्या आतल्या हाईटवाल्यांना तिकीट नाही आहे. तर मग आता कृष्णाची किती आहे हाईट? हां 48. दोघांना तिकीट लागणार आहे, अर्ध्याची चेक करायचीच गरज नाही. अरे सरळ उभा राहा. काय नाही, राहू द्या. चला, दोघांचं तिकीट आहे, लगेच कळतंय. ती आव कशी काय येईल? आव काही पण. चला, घाल चप्पल. मी नाही करणार, ज्याचं ते नाही करायचं. मग आम्हाला यायचंच नव्हतं, आम्हाला उरणला जायचं होतं डायरेक्ट. हा हा काय घ्यायचं? हा जा जा चप्पल. चाइल्ड लगता है, तो चाइल्ड लगता है, उसका अडल्ट बोल सकता है. नीचे ऊपर 2 ग्रिल है. आहो ते बोलतात इसमें 30. टिकट लेना है. नीचे का ग्रिल का नीचे 2 नहीं लेने का, वो टाके के नीचे 2 नहीं लेने का. इसमें चाइल्ड दे दो. चाइल्ड लेना है.
इधर पे चेक करो, अगर चाइल्ड है तो उसको चाइल्ड देंगे। 33 के ऊपर है तो चाइल्ड वाला टिकट लगेगा लगेगा। और उसके ऊपर हमें जो लगे 33 से 54 इंचेस तक चाइल्ड टिकट। हाँ मैं इसका 54 है, हाँ 54 है तो वही इसका नहीं है 54 54 के ऊपर नहीं है ना, नहीं। हाँ तो चाइल्ड ले लो। बराबर 54 है तो चाइल्ड ले लो। बरोबर आहे का? बरोबर आहे. 6,000 लाल कलरची बस बसायचं. इथून आम्ही तिकीट काउंटरवरून तिकीट घेतलंय आणि आता हे इथं बस आहे. आपल्याला रेडवालीत बसायचं आहे. हाँ मी पाण्याची बॉटल द्या. इथं पण चेकिंग आहे परत. चल कुठे लावायचं ते लावतील. छातीवर कुठे लावायचं? छातीवर तिकीट काउंटरवर तिकीट घेतलं. त्यानंतर इथं हा बस स्टॉप आहे. या बस स्टॉपमधून या बस स्टॉप असते. बघा इथं हे असं तिकीट पण लावले आम्हाला, जे आम्ही फिल्म सिटीमध्ये येण्यासाठी खरेदी केलं. तर जे बसने जाणार आहेत, म्हणजे ॲक्च्युली बसनीच जावं लागतं, तर त्यांना ते तिकीट लावलं. तो लेफ्ट साइड स्ट्रक्चर के अंदर जाइए. मूवी मैजिक एंट्री आर्च से अंदर अभी शोज रहेगा. एक्शन थिएटर, फिल्मी दुनिया स्पेस. बसमधून उतरल्यानंतर आम्ही इथं फोटोशूट केला आहे रामोजी फिल्म सिटी. हा पहिला पॉईंट आहे रामोजी फिल्म सिटीचा. पण इथं असे कारंजे वगैरे खूप लावलेत, खाली पण होते आणि इथं पण आहेत, खालचे पण दिसतात ते. आणि हे इथले हे मेन गेट आहे रामोजी फिल्म सिटीचं. मूवी मॅजिक. इथं लाईट कॅमेरा ॲक्शन 2:30चा शो आहे, म्हणून आम्ही परत बाहेर आलोय. म्हटलं तोपर्यंत फोटो काढून येऊ आणि मग हा अरे 2:30 वाजता शो, लगेच नाहीये. रेस्टॉरंट वगैरे पुढे अशा वेगवेगळ्या गाड्या लावल्यात जुन्या पद्धतीच्या, जुन्या काळातल्या. बऱ्याच ठिकाणी अशा गाड्या, फक्त इथंच नाही. इथून पिक्चर शो आहे तो बघून यायचा.
फोटोशूट वगैरे केलाय आम्ही आता. चल. इथे शॉपिंगसाठी खूप काही आहे. स्पेसशिप बघायला चाललोय आता आम्ही इथं. Welcome, Voyagers. Huh? Oh, there you are. Welcome to your space flight adventure. आता आम्ही स्पेसशिप मधून बाहेर आलो. इकडे काय बघून येऊ ना बाळा एकदा. चला तिथं बसा, तुम्ही दोघं फोटो काढतो. One black light show. लिप्सी में देखो कब से ये गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड सर्टिफिकेट. और अब हम जा रहे हैं. वी आर गोइंग टू सी ब्यूटीफुल गार्डन्स, फाउंटेन्स एंड फिल्म सेटिंग्स. सभी लोग रेडी है ना? आर यू रेडी? यस. సో మొదటి చూడండి, మేపు చూడండి, మ్యూజికల్ గ్లో గార్డెన్. ये म्यूजिकल ग्लो गार्डन है. अब पीछे में देखिए, पीछे देखिए ये टूर गार्डन. आप बाहर से दिखे तो दिल्ली स्मोगल गार्डन जैसे दिखेगा और अंदर जाके दिखे तो मैसूर वृंदावन गार्डन. आउटसाइड इट लुक लाइक दिल्ली स्मोगल गार्डन, इनसाइड इट लुक लाइक मैसूर वृंदावन गार्डन. బయట నుంచి చూస్తే ఢిల్లీ స్మోగల్ గార్డెన్ కనిపిస్తుంది. అదేవిధంగా లోపల నుంచి చూస్తే మైసూర్ బృందావన్ గార్డెన్. లొకేషన్ ఆఫ్ హిందీ మూవీ జోధాపూర్ was shot here. तमिल मूवी PS1 PS2. And लेफ्ट में देखिए ये ब्यूटीफुल गार्डन इज कॉल्ड सियरा गार्डन. मेन यूजर्स फॉर रोमांटिक सॉन्ग्स एंड डुएट सॉन्ग्स के लिए इस्तेमाल कर सकते हैं. ये गार्डन ऑफ हिंदी मूवी बैक पिक्चर में लिख सकते हैं. ओला ओला यहाँ पर शूट हुए. మలయాళం మూవీ డార్లింగ్ అండ్ తెలుగు మూవీ చూసుకోవచ్చు. జులై మూవీలో ఓమధు ఓమధుసం ఇక్కడ ఈ ఆర్కిటెక్చర్. ये लोकेशन ऑफ हिंदी मूवी संडे ऑल द बेस्ट अजय देवगन टाइटल సాంగ్ देख सकते हैं. అండ్ తెలుగు మూవీ చూసుకోవచ్చు. కట్టర్ మూవీలో గోవింద గోవింద సాంగ్ ఉంటుంది. ఇది ఫ్రంట్. అండ్ लेफ्ट में देखिए ये ब्यूटीफुल गार्डन इज कॉल्ड लाइमलाइट गार्डन. ये लोकेशन ऑफ फिल्म वाले मूवी देख सकते हैं. शाहरुख खान मूवी द लास्ट क्लाइमैक्स जैक सिंह was shot here. एंड रॉक स्टार मूवी देख सकते हैं. ఓనదం పరిదే సాంగ్ was shot here on this limelight garden. and తెలుగులో చూసుకోవచ్చు. ఇంటర్ స్ట్రక్చర్ ఇట్స్ కాల్డ్ హవా మహల్. based on జైపూర్ స్ట్రీట్ from there you can see entire Ramoji film city. ये लोकेशन ऑफ हिंदी मूवी चांद छोटा गागल हम दिल में चुके सनम was shot here. तमिल मूवी ड्रीम ऑफ वेकअप ऑन क्रिटिकल कंडीशन అయ్యా మూవీ देख सकते लोकेशन. and తెలుగులో చూసుకోవచ్చండి బింబిసార మూవీలో కళ్యాణ్ రాములో చూసుకోవచ్చు. ఇదే లొకేషన్. जब फिल्म में ये राउंड शेप्ड गार्डन is called करिश्मा गार्डन. एक स्पेशलिटी है according to the hero heroine costume the natural flowers should be arranged. For example, if heroine wears yellow saree, yellow flowers, green saree, green flowers. And next was Senior department before 2 months. And left side में ये children buzzing garden. And have you seen Triple R movie? RRR movie. आप लोग सभी लोग देखे ना Triple R movie? So आगे से पीछे सब्जेक्ट है रोमन आर्किटेक्चर. ये लोकेशन आप क्रिश ट्री में देख सकते हैं. एक चेक पॉइंट निकाल के स्ट्रक्चर लगाइए, गाँव डालिए और भगवान से आगे देख सकते हैं. क्रिश ट्री मूवी
जो करेक्ट में देखिए ये మల్టీపర్పస్ బిల్డింగ్ ये बिल्डिंग ऑफ फेमस तेलुगु तमिल मूवी चंद्रमुखी में చూసుకోవచ్చండి వెంకటాపురం ప్యాలెస్ एंड हिंदी मूवी सूर्यवंशम मूवी में ठाकुर सिंह का हवेली ये हवेली सूर्यवंशम मूवी में ठाकुर सिंह का हवेली एंड तेलुगु मूवी भरत नेनु महेश बाबू पार्टी ऑफिस एंड ट्रिपल आर मूवी गवर्नर इक्विपमेंट लोकेशन व्हाइट कलर पेंट यूज किया तो गुरुद्वार बनेगा गोल्ड कलर पेंट यूज किया तो अमृतसर गोल्डन टेम्पल ये लोकेशन आप रात में बनाए जो भी होले हैं जय शॉट है शाहरुख खान वो एक सकते लोकेशन और आपके सामने देखिए बुलंद दरवाजा फातेपुर सिटी రీసెంట్గా చూసుకొచ్చి ఇదే లొకేషన్ సర్లే నీకోరు విజయశాంతి మార్కెట్ సింపుల్ వచ్చేసారు అండ్ గుంటూరు కానీ చూసుకొచ్చి ఇదే లొకేషన్ जो करेक्शन देखिए ये गंगूबाईस कैटेगरी हाउस आलियापट हाउस गंगूबाईस हाउस एंड रीसेंट मूवी लोकेशन साहू सलार जनता गैरेज त्रिपुला मुझे చూసుకొచ్చి ఇదే లొకేషన్ जो कलेक्शन देखिए सिंबल ऑफ लव ताजमहल ये ट्विन लोकेशन व्हाइट कलर पेंट डाले तो ताजमहल बनेगा ग्रीन कलर पेंट डाले तो मस्जिद बनेगा एंड कलेक्शन में देखिए द ब्राउन का स्ट्रक्चर ये गेटवे ऑफ इंडिया मुंबई द ब्राउन का स्ट्रक्चर ये गेटवे ऑफ इंडिया मुंबई एंड आगरा से मुंबई से आगरा वी कैन ट्रैवल इन ओनली 2 seconds इट्स पॉसिबल इन फिलिम जो कलेक्शन में ये कोलकाता बजाय ड्यूरिंग शूटिंग टाइम्स ये खुले रहते बाहर एयरपोर्ट रहेगा फ्लाइट कुठे लंदन सिटी है ये लोकेशन ऑफ हिंदी मूवी संडे ऑल द बेस्ट ओम शांति ओम गोलमाल 1923 में देख सकते रोहित शेट्टी का फेवरेट प्लेस है एंड तेलुगु मूवी लक्की भास्कर చూసుకోవచ్చండి ఇదే లొకేషన్ రీసెంట్ మూవీ కెన్ వాచ్ లక్కీ భాస్కర్ మూవీ దుల్కర్ సల్మాన్ ఖాన్ మూవీ అండ్ బద్రీ మూవీ చూసుకోవచ్చండి తెలుగు మూవీ हॉस्पिटल लोकेशन इस तरफ हॉस्पिटल एंड इस तरफ सब चर्च जैसे के मूवीज में और सामने से ये इंटरनेशनल एयरपोर्ट वन बिल्डिंग चार्लेशन रहेगा एक ही बिल्डिंग पे एक तरफ इंटरनेशनल एयरपोर्ट एक तरफ हॉस्पिटल एक तरफ चर्च एक तरफ वन बिल्डिंग चार्लेशन एंड जब कलेक्शन देखिए The radio taxi parking के लिए ये लोकेशन ऑफ रीसेंट मूवी के बाद सलार मूवी से लोकेशन सलार मूवी के बाद श्रुति हासन किडनैपिंग सीन ये लोकेशन में शूट हुए एंड रावण मूवी के बाद लास्ट क्लाइमैक्स फाइटिंग सीन शाहरुख खान मूवी रावण मूवी से लोकेशन एंड रेबल मूवी చూసుకోవచ్చండి కదే రెబల్ మూవీ గగన్ మూవీ చూసుకోవచ్చు ఇదే ఎయిర్పోర్ట్ లొకేషన్ सेंटर क्वालिटी चेकिंग पर्पस के लिए यूज करें तो जो फ्री ऑफ टिकट्स फ्री ऑफ सेकंड से तैयार होती है फ्री ऑफ टिकट्स क्वालिटी चेकिंग एंड काउंटर का यूज कर सकते हैं ये प्लेस ब्लैक एक्सप्लान साहस अभी क्लोज है साहस में आपको कॉम्प्लीमेंट राइट्स 2 मिलेगा बाकी आप चार्जेबल रहेगा अभी क्लोज है साहस एंड राइट्स जब कलेक्शन देखिए ये लोकेशन तेलुगु मूवी के बाद रानास मूवी नेने राजू नेने मंत्री द हैंगिंग सिंबल शॉट है तेलुगु में चूज कर सकते हैं लोकेशन ये सेंट्रल जेल लेकर लोकेशन ये लोकेशन ऑफ रीसेंट मूवी के बाद त्रिपुला जनता गैरेज आल्सो एंड पेरेना मूवी देख सकते हैं सलमान खान मेंटल हॉस्पिटल जब कलेक्शन में देखिए ये ग्रीन ग्लास बिल्डिंग यूज इन द मूवी पब साइन क्लब सीन्स के लिए इस्तेमाल कर सकते हैं रीसेंट मूवी के बाद डीजे फिल्म 192 तेलुगु मूवी देख सकते हैं लोकेशन यूज बाय ग्रीन ग्लास बिल्डिंग पब साइन क्लब सीन शूटिंग एंड pre-releasing functions Bahubali 192 and Saho Salar you can watch this location pre-releasing function यहाँ पर shooting फौजी फिल्मचं शूटिंग होते इथं सध्या आता आम्ही आलो आहोत बाहुबली सेट पाहायला बाहुबली फिल्मचं जिथे शूटिंग झालं त्याचं सेट हा जो स्टॅच्यू होता तो वाहून आणायला रथ आणलेला होता तो आहे हे इथं सगळ्या तलवारी ठेवलेत आणि इकडं रथ आणि पूर्ण ह्याचं कंपाऊंड वारा
बाहुबलीचा जो राजमहल होता त्याचं हे पूर्ण view आहे. हा काढू ना. इथे एक फोटो काढू हो. या या पटकन. इथं जे देवसेना ज्या कुंडामध्ये लाकूड जमा करून ठेवत होती ते हे. इथं बरंच काय काय इथं देवसेनेला बांधून ठेवलेलं आहे. वरती हा दीपस्तंभ आहे आणि समोरच महादेवाची पिंड आणि महादेव पाहायला मिळतात आपल्याला. हा सगळा बाहुबली पिक्चरचा सेट आहे. इकडं मोठे मोठे हत्ती लावलेले दिसत आहेत. त्याच्याबरोबर ढोल नगारे पण आहे, बगर आहे. इकडनं हा जो रथ दिसतोय घोड्यांसहित खूप छान वाटतोय पाहायला. पूर्ण बाहुबली सेट एकदम छान दिसतोय. हे समोरच जो घंटा अडकवलाय हा वाजून कोणता सीन दिसायचा हे तुम्हाला आठवलंच असेल. ज्याला ज्याला आठवलं त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि इकडे राजसिंहासन आहे. हे त्यांचं जे मेन प्रमुख चिन्ह होतं ते. आणि इकडं राजसिंहासन आहे. तर आता सध्या आम्ही तिकडं चाललोय. तर आमची रामोजी फिल्म सिटी पूर्ण पाहून झाली आहे. आता आम्ही परत चाललोय. काय माहिती कुठे स्टे होतोय आजचा आमचा. स्टे होईल तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि उद्या आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग परत भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.